आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय या महाराष्ट्र देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कुठल्याही गोष्टीचा कायदा अतिवृष्टीमुळे जास्तीत जास्त नुकसान झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं। या ठिकाणी जनावर आहे जे घोटाळे करतायत या देशामधला इतिहास बघितला तर सर्वात महत्वाचं घोटाळेबाज सरकार अधिकार असो अधिकार असो अधिकार असो महाराष्ट्र सरकारचा अधिकार असो अधिकार असो महाराष्ट्र सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा अधिकार असो अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या सरकारने फसवणाऱ्या सरकारचा अधिकार असो हम सब एक है सरकार तुपाशी महिलांच्या उपाशी सरकार तुपाशी शेतकरी उपाशी सरकार तुपाशी शेतकरी उपाशी सरकार तुपाशी मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय देवेंद्र सरकार हाय हाय देवेंद्र सरकार हाय हाय महायुती सरकार हाय हाय महायुती सरकार सातारा जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या अन्नदात्या बळीराजाच्या संदर्भातला अन्याय करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला या आंदोलनाला उपस्थित असलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील, अध्यक्ष सुनीलजी माने, अल्पसंख्याक अध्यक्ष, सर्व उपस्थित सर्व नेते मंडळी, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामधला आवाज उठवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण या असलेल्या सरकारचा निषेध करत असताना काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करतो आहोत। ही दिवाळी काळी असली ही सरकारची काळी दिवाळी आहे। पुढच्या वेळा हे सरकार या राज्यावर नसेल अशा प्रकारचा शपथ शेतकऱ्यांच्या साक्षीने आपण सर्वांनी घ्यावी। आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन सुरू केलेलं आहे। मे महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता एवढा मोठा पाऊस आणि पर्जन्यवृष्टी झाली, हाहाकार माजला। देण्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये या देशाचा असलेला अन्नदाता, या देशाचा असलेला बरोबरच अनेक देशांना अन्न पुरवणारा आमचा बळीराजा हा प्रचंड संकटामध्ये आलेला आहे। आम्ही सर्वजण या अतिवृष्टीच्या माध्यमातून धाराशिव असेल, बीड असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सातारा जिल्हा असेल, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात आम्ही जाऊन सुद्धा पाहणी केली। सातारा जिल्हा त्यातल्या त्यात बरा, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये खरीप झालं नाही। प्रचंड पाऊस पडल्यामुळे खरीपाचा पीक वाया गेला आणि हा बळीराजा सर्व महाराष्ट्रामध्ये अडचणीत आला। पाऊस इतका पडला की नदीचं पात्र बदललं गेलं। घराघरामध्ये पाऊस शिरला, पाणी शिरलं, पूर्ण शेती उद्ध्वस्त झाली, जमिनी खरडल्या गेल्या, काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला, जनावरं मेली गेली,
महाराष्ट्रामध्ये असलेला या बळीराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा या महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेवटी मदत कोणीतरी दिली पाहिजे. राज्य सरकारकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकारने चांगल्या प्रकारची मदत करावी म्हणून या आपल्या सर्वांचं लक्ष वेधावं म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा आज शेतकऱ्यांचा नाशिक येथे निघाला. हा मोर्चा निघाल्यानंतर तरी वाटलं हे सरकार सुट्टीवर येईल. शासनाने ऑर्डर काढली, पंचनामे करावे, ऑनलाईन पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली गेली. कारण पंचनामे करणारे जे अधिकारी होते, कर्मचारी होते, ते शेताच्या बांधावर पोहोचू शकत नव्हते. इतर नुकसान त्या शेतीचं झालं होतं. प्रकारची भूमिका जाहीर करण्यात आली. मधल्या कालावधीमध्ये किंबहुना सरकारने 36,500 कोटीचं पॅकेज दिल्यानंतर सुद्धा हतबल झालेल्या बळीराजाने दुर्दैवाने आत्महत्या केल्या. या असलेल्या आत्महत्याला खुनी म्हणून हे सरकार जबाबदार आहे. या सरकारने योग्य वेळी जर मदत जाहीर केली असेल, शेतकऱ्यांना दिलासा दिला असता, तर कदाचित काही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. हा बळीराजा अडचणीत आलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. 5 महिने सप्टेंबरच्या अखेरपर्यंत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा पाऊस प्रचंड पडलेला आहे. अनेक जिल्हे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत असताना या बळीराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. माझ्या 2-3 प्रश्न फक्त सरकारला आहे. सत्तेवर नसताना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अनेक लोकांनी बरेच आश्वासन वेगळे दिले होते. म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निकष बदला म्हणून, त्याचबरोबर धनगर समाज, आदिवासी समाज, मराठा समाज, ओबीसी समाज, बऱ्याच लोकांना आश्वासन दिले. पण सत्तेवर आल्यानंतर ह्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. माझे 2-3 प्रश्न आहेत. सरकारने 50,000 हेक्टरी ज्या प्रकारे मदत जाहीर केली ती द्यायला या सरकारचे हात का गडबडलेले आहेत? केंद्र सरकारने अद्यापही या असलेल्या राज्य सरकारला मदत दिलेली नाही. याचा आम्ही निषेध करतोय. बाकीच्या राज्यांना तत्काळ मदत दिली, पण आपल्या राज्याला अजूनही मदत दिली नाही. याचं दुर्दैव आहे. यामध्ये राज्य सरकार फेल्युअर झालेलं आहे का जाणीवपूर्वक या ठिकाणी देण्याच्या बाबतीमधला विलंब केला जातोय. आमचं स्पष्ट मागणं आहे, कर्जमाफी करावी, पूर्ण कर्जमाफी, 50,000 हेक्टरी मदत आणि वेगवेगळ्या निकष बदलून प्रत्यक्ष बाधित झालेला, प्रत्यक्ष खर्च आणि नुकसान झालेली तेवढी मदत द्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे.